विशेषण पल्लू शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी साहेब तसेच माजी विद्यार्थी श्री वैभव पान हातपट्टे पल्लू शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव श्री धोंडीराम शिंदे यांना संस्थेचे सन्माननीय संचालक सन्माननीय श्री जयंत कदंबाना त्याच्यानंतर सन्माननीय श्री संजय कुंभार सर प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री एस सावंत सर एसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस सावंत सर ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री व्ही व्ही गायकवाड सर HSC एकशिव विभागाच्या उपप्राचार्य डॉक्टर यू डी पद्मे मॅडम प्रशालेचे मुख्याध्यापक श्री आर पी कदम सर बाल विकास बाल संस्कार विद्यामंडळच्या मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका सौ जयमाला पाटील मॅडम महाविद्यालयाचे प्रोफेशनल विभागाचे अतुल गावडे सर पर्यवेक्षक श्री अज्जी दडे सर श्री बरबुजा सर श्री साबळे सर सांस्कृतिक विभाग प्रमुख सर्व अध्यापक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित पालक व विद्यार्थी मित्र मैत्रिणी सर्वांचे आजच्या कार्यक्रमात संस्था व प्रशालेच्या वतीने हार्दिक स्वागत सुस्वागतम. सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की समोर यायचं सर्वांनी. सर्व विभागातील सर्व शिक्षक बंधू भगिनी समोर यायचंय. फोटो घेता तुम्ही. ब्रेड विश्राम ब्रेड सावधान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सर्व मान्यवर यांना विनंती की त्यांनी ध्वजारोहण करावे. रुधिराचा मान तू ज्वलंत केसरी दाह तू भगव्याचा मान तू विजयश्री सन्मान तू चिरयुराहो अखंड विश्व ब्रह्मांडी तू. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होत आहे. राखट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा श्री महाराष्ट्र देशा. धन्यवाद सर. यानंतर ध्वजगीत सादर करतील संगीत. त्यानंतर ध्वजारोहण होईल. ब्रेड सावधान. एक साथ नेशनल फ्लैग के लिए जनरल सैल्यूट जनरल सैल्यूट.
यानंतर ध्वजगीत सादर करतील संगीत शिक्षक. राखट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा, श्री महाराष्ट्र देशा. धन्यवाद सर. यानंतर ध्वजारोहण. नॅशनल फ्लॅग के लिए जनरल सैल्यूट, जनरल सैल्यूट. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण पूर्णा भद्रा गोदावरी एकपणाचे घरती पाणी मातीचा घागरे भीमथडीच्या तटाराया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय
जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीने आम्हा तुझी मोही, गडगडणारा नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभो राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काया छातीवरी तोरली अभिमानाची लेणी. पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तप्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तयार हो. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. विद्यार्थी मित्रो, आज आपण आपल्या प्रशालेच्या आणि संस्थेच्या प्रांगणामध्ये संयुक्त कार्यक्रम सादर करीत आहोत. महाराष्ट्र दिन, कामगार दिन, मराठी राज्य भाषा दिन, त्याचबरोबर सन 2024-25 या सत्रातला शैक्षणिक वर्षाचा निकाल असा संयुक्त कार्यक्रम आज आपण या 1 मे 2025 या दिवशी आपल्या प्रांगणामध्ये सादर करत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे आमचे मित्र विजय पिसे, कामगार नेते किर्लोस्करवाडी, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सन्माननीय विद्यमान आपल्या पशुशिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कुदाले आप्पा, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय संदेश कुलकर्णी साहेब, त्याचबरोबर संस्थेचे सचिव सन्माननीय धोंडराम शिंदे सर, संस्थेचे सन्माननीय सदस्य माननीय जयंत कदम नाना, संस्थेचे सन्माननीय सदस्य एस.एन. कुंभार सर, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य साळुंके सर, आमच्या विविध शाखांचे पदाधिकारी, उपमुख्याध्यापक आर.पी. कदम सर, उपप्राचार्य व्ही.बी. गायकवाड सर, उपप्राचार्या
UD पाटील मॅडम, पर्यवेक्षक धडस सर, पर्यवेक्षक साबळे सर, सर्व विभागातील अध्यापक वर्ग, बंधू भगिनी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, परिसरातील समुदायामध्ये उपस्थित असणारे पालक असतील, त्याचबरोबर काही सामाजिक कार्यकर्ते असतील, या सर्वांचं या संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्तानं मी हार्दिक स्वागत करतो. एक माझ्या मधून चुकून राहून गेलं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही एक ताट घेता आणि ते ताट चौघामध्ये घेऊन भात खात असता पोषण आहाराचं. पण आम्ही आमच्याच प्रशालेच्या एका माजी विद्यार्थ्याला विनंती केली की बाबा आम्हाला काहीतरी तुम्ही ताटाच्या स्वरूपात द्या. तर त्यांनी जवळजवळ 110 ताट आपल्या प्रशालेला भेट दिलेले आहेत. असे माजी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, हातपाकी म्हणून आहेत. तेही मी याही कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचंही हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज सर्व महाराष्ट्रभर आपला हा महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे दिल्लीचं तख्त गाजवणारा, दिल्ली जिंकण्यासाठी लढणारा, सह्याद्रीची कणा असलेला महाराष्ट्र, शौर्याची गाथा असलेला महाराष्ट्र, संस्कृतीचा वारसा असलेला महाराष्ट्र, विविध गर्जना करणारा महाराष्ट्र, दिल्लीचं तख्त हलवणारा महाराष्ट्र, कोकणाचा हापूस म्हणजे महाराष्ट्र, समुद्राची निळीभोर किनार लागलेला महाराष्ट्र, विविध संस्कृतीचा महाराष्ट्र, विविध भाषांचा महाराष्ट्र आणि सर्वांच्यावर राज्य करणारा महाराष्ट्र. महाराष्ट्राची व्याख्या अनेक शब्दात करता येणार नाही, एवढा मोठा हा महाराष्ट्र आहे, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. जिजाऊंची संस्कृती म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्राची व्याख्या आपण किती जर करत राहिलो तर ती संपणार नाही, असा हा महाराष्ट्र. आणि हा महाराष्ट्र 1 मे 1960 साली निर्माण झाला आणि हा निर्माण करण्यासाठी अनेकांचं बलिदान द्यावं लागलं. आणि या बलिदानांचं औचित्य किंवा बलिदानांना आपण स्मरण करण्यासाठी आपण 1 मे हा महाराष्ट्र दिन सर्वत्र साजरा करतो. त्यांची आठवण म्हणून, त्यांची आठवण काढून आपण महाराष्ट्रीयन आहोत हे दाखवण्यासाठी आपण हा महाराष्ट्र दिन साजरा करत असतो. त्याबरोबर कामगार दिन म्हणून ही साजरा केला जातो. हा कामगार दिन म्हणजे काय तर 1 मे 1886 रोजी एक आंदोलन झालं कॅनडामध्ये कामगारांचं, आणि त्यामध्ये गोळीबार झाला आणि त्यामध्ये अनेक कामगार जखमी झाले, मृत्युमुखी पडले. आणि त्यांची आठवण काढण्यासाठी हा कामगार दिन साजरा केला जातो. असा हा संयुक्त कार्यक्रम महाराष्ट्र दिन, कामगार दिन, त्याचबरोबर मराठी राज्य भाषा दिन, मराठी बोला, मराठीचा आदर करा याविषयी सांगणारा हा दिवस, हा कार्यक्रम या निमित्तानं आपण हा साजरा करतोय. आणि या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्याच परिसरातली पाहुणे विजय पिसे साहेब हे आमच्या विनंतीला या ठिकाणी मान देऊन उपस्थित राहिले. पुनश्च एकदा पलू शिक्षण प्रसारक मंडळ, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर, ज्युनियर कॉलेज, MCVC विभाग, त्याचबरोबर लक्ष्मणराव पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखांच्या वतीनं कला वाणिज्य महाविद्यालय, इंग्लिश मीडियम, बालविकास, सर्व शाखांच्या वतीनं मी प्रमुख अतिथींचं, त्याचबरोबर व्यासपीठातील सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, संचालक मंडळाचं मी हार्दिक स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविकाचे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हार्दिक शुभेच्छा. आजच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय थोडक्यात करून देत आहे. आज 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन आपण आपल्या प्रशालेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. या एक बहुमल असे व्यक्तिमत्व लाभलेले आहे. ते आहेत इस्लामपूर गावचे श्रीयुत विजय भूपाल पिसे. यांचा जन्म 1965 साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण इस्लामपूर येथे झाले. कॉलेजचे शिक्षण मुंबई येथे झाले. तसेच सांगली येथे त्यांनी ITI केला आहे. त्यांनी इलेक्ट्रिकल किर्लोस्कर ब्रदर्स किर्लोस्करवाडी येथे गेली 35 वर्ष सेवा केली व एप्रिल 2023 मध्ये सेवानिवृत्त झाले. आज जे आपणाला पाहुणे म्हणून लाभले आहेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
त्यापैकी काही पुरस्कार यामध्ये समाजरत्न पुरस्कार, राज्य शासनाचा महाराष्ट्र कामगार पुरस्कार, राज्य शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार, श्रमशक्ती एकता पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनमित्र पुरस्कार, शिवछत्रपती गौरव पुरस्कार, कोरोना योद्धा पुरस्कार, तसेच किर्लोस्कर ब्रदर्स किर्लोस्कर कंपनीचे अनेक पुरस्कार त्यांनाही मिळालेले आहेत. तसेच ते गुणवंत कामगार सेवा संघाचे उपाध्यक्षही आहेत. तसेच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अशी अनेक पदे भूषवलेले पाहुणे आपल्याला लाभले आहेत. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. सत्कार सोहळा संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे विशेष अधिकारी, महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार, कोरोना योद्धा, समाजरत्न, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, किर्लोस्कर स्टीलच्या डिश प्रशालेश भेट म्हणून दिलेला आहे. त्यांचे संस्था व प्रशालेतर्फे यानंतर त्याचबरोबर सदस्य श्री संजय कुंभार सर, श्री जयंत कदम नाना, महाविद्यालय सावंत सर, उपमुख्याध्यापक प्रथमतः या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मी आपणा सर्वांना एक किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड जगविख्यात कंपनीचा कामगार या नात्याने खूप खूप शुभेच्छा देतो. या व्यासपीठावर या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य आदरणीय प्रकाशजी पुदाले सर, या मंडळाच्या उपाध्यक्षा आज या ठिकाणी उपस्थित नाही आहे, तरीही श्रीमती डॉक्टर आशाताई पाटील माई, या मंडळाचे उपाध्यक्ष, आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक संजयजी कुलकर्णी सर, या मंडळाचे सचिव धोंडीराम शिंदे सर, या शाळेचे ओळख करून देताना ज्यांनी सांगितलं आमचे मित्र मुख्याध्यापक सावंत सर, या मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय सर्व गुरुवर्य, माझ्यासमोर उपस्थित असणारे पालक आणि विद्यार्थी मित्र हो. 1 मे महाराष्ट्र दिनाचा आता सावंत सरांनी महाराष्ट्र दिनाबद्दल आपणाला सांगितलेलं आहे की महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो. मी आज आपला अमूल्य वेळ घेणार नाही आहे, परंतु आज कामगार दिन या देशामध्ये, आंतरराष्ट्रीय जगामध्ये कामगार दिन का साजरा केला जातो. मी स्वतः किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडमध्ये 35 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालो. आता ओळख करून देणाऱ्यांनी सांगितलं की अनेक पुरस्कार मिळाले. राज्य शासनाचा महाराष्ट्र कामगार भूषण पुरस्कार हा संपूर्ण महाराष्ट्रामधून एकमेव दिला जाणारा पुरस्कार मागच्या 2-3 वर्षापूर्वी मला राजभवन येथे सन्माननीय मुख्यमंत्री आणि या राज्याचे महामहिम राज्यपालांच्या हस्ते अतिशय दिमागदार सोहळ्यामध्ये देण्यात आला. बंधूंनो, कामगार दिन 15 एप्रिल 1856 रोजी ऑस्ट्रेलियामध्ये कामगारामध्ये उठाव झाला की पूर्वी जे उद्योगपती होते, अनेक कारखानदार होते, कामगारांची त्या ठिकाणी पिळवणूक केली जायची. 15-15, 16-16 तास काम करायला जायचं. त्यांना काम करत असताना जेवणाची सुट्टी कमी प्रमाणामध्ये असायची आणि कामगारांचा छळ होत होता. अशा परिस्थितीमध्ये 1 मे 1886 रोजी जगातील जवळजवळ 80 देशातील सर्व कामगार संघटना, सर्व कामगार एकत्रित आले. त्यांनी सरकारपुढे अनेक मागण्या खूप दिवस ठेवलेल्या होत्या. त्याच्यामध्ये होतं की 8 तास कामगारांना काम मिळावं, कामगारांना पगारी सुट्टी मिळावी, आठवड्यातून 1 दिवस त्यांना सुट्टी मिळावी. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार किंवा त्यावेळेचं तत्कालीन
गव्हर्नमेंट असेल ते नमलं जात नव्हतं आणि देशातील सगळ्या कामगार संघटना एकत्र आल्या आणि 1 मे 1886 रोजी या कामगार संघटनाचा विजय म्हणून सरकार नमलं गेलं, याची प्रचिती, याचा आनंद, याचा गौरव म्हणून 1 मे 1986 रोजी त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आणि आज या आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची आपणाला सुट्टी असते आणि तो दिवस जागतिक कामगार दिन म्हणून संबोधला जातोय. बंधूंनो, एवढ्यावर थांबलं नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये गिरणी कामगार जे होते, राव बहादूर मेघाजी नारायण मेघाजी लोखंडे हे गिरणी कामगार होते. त्याच्या कालखंडामध्ये कामगारांच्यावर पिळवणूक होत होती म्हणून 10 जून 1890 रोजी आपणाला आठवड्याची रविवारची सुट्टी जाहीर करण्यात आली आणि त्या सुट्टीचा आज आपण उपभोग घेतो आहोत. आज या ठिकाणी माझी ओळख करून देताना सांगितलं, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी माझं शिक्षण पूर्ण केलं. अतिशय बिकट परिस्थिती होती त्या कालखंडामध्ये. अनेक पुरस्कार घेतले. ते पुरस्कार घेताना मला आमचे या ठिकाणचे आपले अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचं अतिशय लाख मोलाचं सहकार्य मिळालं, मार्गदर्शन मिळालं. माननीय आप्पा, हा विषय सोडून मला 1 मिनिट फक्त मोबाईलवर लोकांना एक संदेश द्यायची जर आपण परवानगी देत असाल तर मी 1 मिनिटामध्ये मोबाईलबद्दल बोलतो. सांगली जिल्ह्याचा रस्ता सुरक्षितता अभियानाचा एक सदस्य म्हणून सांगू इच्छितो. बंधूंनो, मी आता बोलता आपणशी मागाशी बोललो, 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या वर्षामध्ये आपल्या सांगलीमध्ये 18,833 मोबाईलवरती बोलणाऱ्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. त्याच्यामध्ये ते खलास झालेलं आहे. हे दुर्दैव आपल्या दृष्टिकोनातून. या विषयावरती मी अध्यक्षांना विनंती करतो, आज या विषयावरती बोलणार नाही आहे, परंतु माझ्या आपणा सर्वांना तरुण पिढीला कळकळीची हात जोडून विनंती आहे की वाहन चालवत असताना मोबाईल चालू करू नका. वाहन चालवत असताना मोबाईल घेऊ नका. मोबाईल आला असेल रस्त्यावर थांबू नका. मागून एखादा येऊन थडकू शकेल, रस्त्याच्या बाजूला थांबा. तुम्हाला जितक्या वेळ बोलायचा तितक्या वेळ बोला. मी अध्यक्षांना विनंती करतो, पुढच्या वेळेमध्ये मला बोलवा, मी त्यावेळी लेक्चर देऊ. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली म्हणजे आमच्यामध्ये वाद नाही हे नक्की आहे. तुम्ही माझे 2 शब्द ऐकलात, मी धन्य झालो. पुन्हा आपल्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो आणि मला बोलण्याची संधी दिली, या ठिकाणी बोलवलं, संयोजकांचा आणि सर्व शिक्षक वर्गांचा मी मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या 1 मेच्या महाराष्ट्र दिन व कामगार दिन याच्या कार्यक्रमाच्या वेळी आपल्या सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करतो आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपाध्यक्ष, सचिव, संचालक, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, समोर उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक आणि सर्व जमलेले नागरिक. जास्त मी काही बोलणार नाही कारण उन्हात बोललो बसले, बऱ्याच वेळ झालं. माझं काम आधीच्या दोन्ही वक्त्यांनी सोपं केलं. सावंत सरांनी आपल्याला महाराष्ट्र दिनाबद्दल माहिती दिलेली आहे आणि आमचे वाडीतील सहकारी श्री विजय पिसे यांनी आपल्याला कामगार दिनाबद्दल सांगितलेलं आहे. तसेच त्यांनी मोबाईलबद्दलचे दुष्परिणाम जे आहेत आणि त्याबद्दल होणारे ॲक्सिडेंट त्याचे थोडक्यात सांगितले. त्यावरती बरंच बोलू शकतात पण त्यांनी सुरक्षितता सप्ताहामध्ये किर्लोस्करवाडीमध्ये भरपूर याच्यावर काम केलेलं आहे आणि सर्व मार्गदर्शन त्या कामगारांना केलेलं आहे. तर त्यांचं त्याबद्दल मी आभार मानतो. तसेच आज हजर असलेले श्री वैभव हातपाकी यांनी आपल्या पोषण आहारासाठी ताकद दिली स्कूलची मुलांना, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यासाठी मुलं आलेली आहेत ज्याची उत्सुकता त्यांना आता आहे की निकाल, त्याबद्दल सर्वांना आधीच शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुढील करिअरसाठी परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आज कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि मराठी भाषा दिन असा त्रिवेणी संगम या लखविद्या मंदिराच्या भव्य दिव्य आणि आल्हाददायक वातावरणात पार पडतोय. आणि अशा सुंदर कार्यक्रमासाठी आपल्याला एक प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत विजय पिसे साहेब, जे कामगार नेते आहेत आणि त्यांना कामगार नेत्याचा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. साहेबांना विनंती केली
आणि साहेबांनी येण्याचं मान्य केलं आणि साहेबांनी आपल्याला आपल्या वाणीतून सांगितलं की कामगार दिनाचं महत्व काय, जो आपल्याला रविवार भेटतो सुट्टीचा, तर ते कामगारांच्या रक्ताने शिंतोळे टाकून नंतरच हा दिन आपल्याला उपलब्ध झालेला आहे. त्यासाठी त्यांनी कामगार दिनाचं महत्व या ठिकाणी व्यक्त केलं. त्याचबरोबर एक महत्वाचा संदेश पण दिला मोबाईल संदर्भात. आपण अलीकडच्या काळात पाहतो एक गाड्यांचे काळा गॉगल, पांढरा शर्ट आणि मान मोडल्यासारखे एका बाजूला झोकलेले मोबाईल दाबलेल्या अवस्थेत काही मुलं भटकतात आणि ते सटकतात पुन्हा. तेव्हा त्याचंही खूप महत्व साहेबांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे. साहेब पण आपण वेळेत वेळ काढून आला त्याबद्दल पलूस शिक्षण प्रसारक मंडळ आणि लखविद्या मंदिर पलूस यांच्या मार्फत आपलं हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश पुदाले साहेब, आपणही या ठिकाणी वेळ काढून आला त्याबद्दलही आम्ही आपले आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय संदेश कुलकर्णी साहेब, तसेच संचालक आदरणीय जयंत कदम सर, कुंभार सर, आपलंही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सावंत सर, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय साळुंके सर, आपल्या ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य आदरणीय गायकवाड सर आणि MCC विभाग प्रमुख युडी पाटील मॅडम, इंग्लिश मीडियमच्या पाटील मॅडम आणि बालविकासच्या जाधव मॅडम यांनीही वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आज आपल्याला एक दानशूर व्यक्ती म्हणून हातपाके साहेब भेटलेले आहेत. हातपाके साहेबांनी आपल्याला एक प्लेटा दिलेल्या आहेत स्टीलच्या, त्यांचंही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सतत कार्यशील असणारे, शाळेचं स्वप्न, शाळेचा विकास मनात धरून ठेवणारे आदरणीय सचिव शिंदे साहेब सर यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचंही आभार व्यक्त करतो. तसेच लखलखते तारे सहसलते वारे आणि हमारे सब लोगों के आप आंखों के तारे म्हणजेच आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचंही मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचं गोड कौतुक करतो. तसेच संगीत शिक्षक आणि त्यांना साथ देणारी विद्यार्थिनी यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या जे काही चतुर्थ कर्मचारी आहेत यांनी या ठिकाणी स्टेज रचना केलेली आहे त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो आणि आभाराचं काम या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.